नमस्कार, मी दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पण या गुणवंतांच्या सत्काराच्या माध्यमाने इथं पाहिलं. खरं तर जगात सगळ्यात मोठी प्रेरणा जर कुठली असेल तर ती असते कौतुकाची. कौतुकाच्या थापेसारखी या जगात दुसरी कुठली प्रेरणा नसते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. पण हे उभारलेलं स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नव्हे तर कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. असा एखादा महाविद्यालयाचा किंवा शाळेचा कार्यक्रम बघितला की मला माझ्या शाळेतले दिवस आठवतात. एके दिवशी मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि पक्या नावाचा माझा मित्र मला भेटला. मला म्हटलं, तुला कळलं का? म्हटलं, काय? म्हटलं, कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काही कळे ना. माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? तो म्हटला, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. आता मला परत काही कळे ना. SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कस काय झाला? मी त्याला विचारलं, तू कुठला शोध लावलास? त्यावर पक्या मला म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून खोदून विचारलं, बाबर तू कुठला शोध लावला? तू शास्त्रज्ञ कसा झाला? तर पक्या मला म्हटला, माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा म्हणजे श्रीराम. ते कोण आहेत? म्हटलं देव आहेत. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. आणि बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्र हो, हाच पक्या आज देशासाठी प्रकाश सावंत म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय. ही माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये उर्मी पेरता येतात, याच वयामध्ये प्रेरणा भरता येतात. काहीतरी करावं, करून दाखवावं, काहीतरी घडवावं, घडवून दाखवावं, अशी बीज पेरता येतात. ती याच वयात, या वयात जर आमच्या मुलांवर आम्हाला ध्येयाचा संस्कार करता आला तर आम्हाला जे हवं ते आम्हाला आमच्या मुलाला बनवता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही बनवून देतो. डॉक्टर बनवायचा आहे, बनवू शकता. इंजिनियर बनवायचा आहे, बनवू शकता. वकील बनवायचा आहे, बनवू शकता. शास्त्रज्ञ, अभिनेता, क्रिकेटपटू, जे म्हणाल ते तुम्ही काही बनवू शकता. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं. योग्य वेळेत ध्येयाचा संस्कार ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गरज असते. ती झाली की मग अडचण नाही. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, 12 वर्षाचे आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराज. शहाजीराजे मासाहेबांनी ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात जातील. ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. 12 वर्षाचे निघाले मासाहेबांबरोबर. पुत्र निघालाय. जातेवेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. त्याहून अधिक काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा, तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघालेत. शहाजीराजांनी जातेवेळी काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला सांगतोय, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचं आहे. स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे, पण त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे राज्य निर्माण होणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा
त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. तू करू शकतोस हा विश्वास पेरला पाहिजे, तेव्हा मुलं करतील, तेव्हा मुलं घडतील. हे सगळ्यात शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्यानी होईल का. सवालच नाही, जमणारच, जमायलाच हवं. हा विश्वास आम्हाला आमच्या मुलांमध्ये रुजवायला हवा. नाहीतर ज्यांच्या घरातली मुलं कलेक्टर होतात, ज्यांच्या घरातली मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, त्यांच्या घरातलं वातावरण काय असतं, असं काय असतं त्यांच्या घरात वेगळं की त्यांची मुलं कलेक्टर होतात. काय असतं माहितीये, मुलगा घरात उघडा नागडा फिरत असतो, पण आई त्याला चिडत नाही, रागावत नाही. आई त्याला म्हणते, राजे किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोराला प्रश्न पडतो, चड्डी नाही, शर्ट नाही. आई म्हणते सुंदर दिसता. तर म्हणतो, आई खरंच? मग कपडे न घालता एवढे सुंदर दिसताय, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. ते पळत जातं, चड्डी घालून येतं. आई आता कसा दिसतो? चड्डी घातल्यावर एवढं सुंदर दिसता, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. ते पळत जातं, शर्ट घालून येतं. अहो कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता, जरा पावडर लावली, थोडा भांग पाडला, किती छान दिसाल. मुलगा पळत जातो, पावडर लावतो, भांग पाडतो. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत वडील आलेले असतात. अहो अख्ख्या शेगाव मध्ये तुमच्या इतकं देखणं कोण नाही. पोरला आणखी उत्साह येतो, तोपर्यंत आजोबा येतात, आजोबा कलेक्टर. आमचा पिंट्या कलेक्टर. किती वेळ लागतो. ही सकारात्मकता जर आम्हाला आमच्या उद्याच्या पिढीत पेरता आली तर उद्याची पिढी घडेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्म घेत नाहीत, त्याला शहाजी राजे मासात जिजाऊ व्हावं लागतं. जगद्गुरु कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत, त्यांना बोललो बा आणि कणकाई बनावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, त्याला विठ्ठलपंत रुक्मिणी व्हावं लागतं. आपले आई बाप कोण असतात हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचे आई बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. मग आपल्याला वाटत नाही का आपल्या पोटी ज्ञानोबा यावेत, आपल्याला वाटत नाहीत आपल्या पोटी शोभा राजे यावेत. वाटायला हवं, मग आमचा संस्कार तसा व्हायला हवा, त्यांना मी ध्येय तशी द्यायला हवीत, तेव्हा आपोआप ते घडतील. आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. आईच्या कुशीत मूल ध्येय घेतं आणि शाळेच्या कुशीत मूल ते ध्येय पूर्ण करतं. या दोन आई नावाच्या शाळा त्याला घडवत असतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल त्याच्यात विश्वास निर्माण करा. तू करू शकतोस. या जगात सगळ्यात सामर्थ्यशाली जर काय असेल तर ते आहे माणसाचं मन. या जगात अणुबॉम्ब सामर्थ्यशाली नाहीये, अणुबॉम्बपेक्षा सामर्थ्यशाली जर काय असेल तर ते आहे माणसाचं मन, जे जग घडवूही शकतं आणि एका क्षणात जग उद्ध्वस्तही करू शकतं. या जगात तुमचा पराभव दुसरा कुणी करू शकत नाही. या जगात तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. या जगात दुसरा कुणी तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात तुम्हाला विजयी फक्त तुम्हीच बनवू शकता. एका कैद्याला न्यायमूर्तींनी फाशीची शिक्षा दिली. तत्कालीन काळात मृत्यूदंड म्हणजे फासावर देणं, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी मान्यता दिली. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता, मला परवा विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. प्रत्यक्ष शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर काढलं, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या. झाला दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात तो शरीर काळं निळं पडून मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही. विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. मग तुमचा विचार सकारात्मक असेल, तुमच्या बाबतीत सकारात्मक घडेल. तुमच्या मनातला विचार नकारात्मक आहे, तुमच्या बाबतीत नकारात्मकच घडेल. तुम्ही मनानं ठरवलं यशस्वी व्हायचंय, होणार. नाही होणार. जग ठरवत नाही तुम्ही यशस्वी की अपयशी, तुम्ही ठरवता तुम्ही यशस्वी की अयशस्वी. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार असता. तुमचं मन सगळ्यात जास्त सामर्थ्यशाली. या जगात दुसरा कुणी तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही, अजिबात नाही. तुमची मर्यादा तुम्ही निर्माण करून ठेवत असता. तुम्ही कधी
हत्तीचं छोटं पिल्लू बघितलंय? माहूत त्याला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते हत्तीचे पिल्लू निसटायचा प्रयत्न करतं, सुटायचा प्रयत्न करतं, पण त्याला तो पोलादी साखळदंड तोडता येत नाही. ते अक्षरशः प्रयत्न करून थकतं, दमतं आणि शेवटी प्रयत्न सोडून देतं. नाही जमत. तेच हत्तीचं पिल्लू मोठं होत, बलाढ्य होत, अफाट ताकदीचं होत. तुम्ही कधी बघा, मोठ्या हत्तीला माहूत कधीच बांधून ठेवत नाही. तो साखळदंड फक्त त्याच्या पायात सोडलेला असतो, पण तरी तो बलाढ्य हत्ती कधीही पडून जात नाही. कुणीतरी त्या माहूताला म्हणतो, एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही. माहूत म्हणतो, मी त्याला बांधून ठेवायची गरजच नाही, हत्तीनं स्वतःला बांधून घेतलंय, आपण इथून निसटू शकत नाही. आमच्याकडे सामर्थ्य असतं, आमच्याकडे शक्ती असते, आमच्याकडे क्षमता असते, पण तरी आम्ही स्वतःला बांधून घेतो. आपल्याला हे जमू शकत नाही. या क्षमता, त्यांच्या मर्यादा जर एकदा आम्ही उद्ध्वस्त केल्या, तर तुमच्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की तुम्ही वाटेल ते बनवू शकता आणि वाटेल ते करू शकता. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे मुलांमध्ये विश्वास निर्माण करणं ही सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. सगळ्यात गरजेची गोष्ट. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर, त्यांनी सांगितलं, तुला आवडतंय ना, तुला येतंय ना, तू हेच कर, तू नाही काही केलंस तरी चालेल. सचिन तेंडुलकर 4थी पासून फक्त क्रिकेट खेळतोय. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. ध्येय ठरवा आणि त्याच्या पाठीमागे लागा. तेच आणि तेच, केवळ तेच, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यामुळे जितक्या लवकर ध्येय ठरवाल तितक्या लवकर अधिक उंचीवर चाल. पण आमची अलीकडची अडचण अशी झाली आहे की हल्ली आम्हाला निर्णयच घेता येत नाही. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती. तुम्ही निर्णय पटकन घ्यायला शिकलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, फिनलँड नावाचा 55 लाख लोकसंख्या असणारा देश आहे. महाराष्ट्रापेक्षा अर्धाही नाही तो. पण त्या देशात मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ लेबर, तसं मिनिस्ट्री ऑफ फ्युचर आहे. त्या देशातल्या शिक्षकांना त्यांच्या देशात पुढच्या 100 वर्षात कुणाची गरज आहे हे सगळं माहिती आहे. किती इंजिनियर हवेत, किती डॉक्टर हवेत, किती वकील हवेत. आमची अडचण अशी आहे, आमच्या मुलालाही माहिती नसतं आणि पालकालाही माहिती नसतं आपण काय व्हायचं आहे आणि काय बनायचं आहे. हा सगळा प्रवास भरकटलेपणाचा असतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रवासाला सुरुवात करायची असेल यशाच्या, तर पहिलं ध्येय ठरवा. काय बनायचंय, काय व्हायचंय, एकदा ते ठरलं की मग प्रवास सुरू होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. आणि तुम्ही काही बनवू शकता, काही. मला एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का हो? याचं उत्तरही नाही, अजिबात नाही. नासाच्या चांद्रयान मोहिमेचा प्रमुख होता एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता. मुख्य पायलट तो, आणि त्याच्याबरोबर जोडीला हा दिला होता नील आर्मस्ट्रॉंग, जो अमेरिकेचा नौसैनिक होता. त्याला स्पेस वॉकिंगचा कसलाही अनुभव नव्हता. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आणि पायलट फर्स्ट म्हणल्यावर मुख्य पायलट एडविन सी अल्डारिन पुढे झाला आणि चंद्रावर पाय ठेवणार तोपर्यंत त्याच्या मनात विचारांचा गोंधळ चालू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या वातावरणात जळूनच गेलो तर, मी चंद्रावर पाय ठेवला आणि त्या वातावरणात भरकटलोच तर, मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर. तो या विचारांच्या गोंधळात होता. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर आपला पाय ठेवला. आणि चंद्रावर पाय ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणून नील आर्मस्ट्रॉंग अजरामर झाला. एडविन सी अल्डारिनकडे सगळं होतं, क्षमता होती, बुद्धी होती, प्रतिभा होती, अनुभव होता, ज्ञान होतं, तरी तो मागे राहिला. नील आर्मस्ट्रॉंगकडे त्याच्या इतकं काहीच नव्हतं, तरी तो कीर्तिमान झाला. का? एडविन सी अल्डारिन निर्णय घेऊ शकला नाही आणि नील आर्मस्ट्रॉंग पटकन निर्णय घेऊ शकला.
मी वारंवार सांगतो, यशस्वी माणसं ती होतात जी माणसं पटकन निर्णय घेतात. निर्णय पटकन घ्या. माणसं निर्णय घेत नाहीत का? भीतात. चुकला तर अनुभव येईल आणि बरोबर आला तर यश. तोटा कुठं आहे? आणि यशस्वी कोण होतं? जी माणसं योग्य निर्णय घेतात ती नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ती. त्यामुळे निर्णय घ्याने कामाला लागा. ही यशाची सगळ्यात मोठी सुरुवात आहे. मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वकील, मला प्राध्यापक, काय जे असेल ते सुरुवात करा. तुम्हाला या जगात कुणी रोखू शकत नाही, केवळ तुमच्याशिवाय. हे पहिलं लक्षात असू द्या. आणि क्षमता प्रत्येकात आहे. असं कधीच झालेलं नाही की याला काही कमी दिलंय, त्याला जास्त दिलंय. अजिबात नाही, अजिबात नाही. हा, त्या मर्यादा आम्ही निर्माण करून ठेवतो, क्षमता आम्ही दाबून ठेवतो. तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या घरातलं दृश्य कधी बघितलंय का? आई स्वयंपाक करत असते, लहान मूल रांगत असतं आणि ते हळूच आईची नजर चुकवतं आणि अंधाराच्या दिशेनं झेपावतं. त्याच्यात जिज्ञासा जन्मजात असते. म्हणजे उजेडात काय आहे त्याला कळतंय, अंधारात काय आहे ते त्याला बघायचं आहे. ते अंधाराकडे झेपावतं, आईचं लक्ष जातं. तशी आई तिथूनच ओरडते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोर तिथंच थबकतं, तिथनच आईकडे बघतं. आई म्हणते, नाही अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. पोरग थांबतं. आई स्वयंपाकाला सुरुवात करते, आईचा स्वयंपाक चालू होतो. पोर परत आईचं नजर चुकवतं आणि परत अंधाराकडे झेपावतं. जन्मजात धाडस त्याच्यात आहेच. आईचं लक्ष परत जातं, सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नको जाऊ. पोर परत थबकतं. आई स्वयंपाकाला लागते, परत आईची नजर चुकून ते पोर अंधाराकडे झेपावतच. मग मात्र आई संतापते, उठते, त्या पोरला उचलते आणि लांब नेऊन ठेवते. सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? बरं, आता तुम्ही एवढ्या संख्येनं इथं बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ पोरांच्या डोक्यात का घालायचा? जे कधी शाळेतच गेलं नाही ते सांगतो, इंग्रजी अवघड आहे. तो कशाला इंग्रजीचा भाऊ घालतो त्याच्या डोक्यात? काय लोक, नाही ते गणित फारच कठीण. अरे नको ना, राहू दे ना. हे भाऊ बाहेरून घातले जातात जे कधी नसतातच. ही भीती असते आणि भीतीची भिंत ढासळल्याशिवाय यशाची किनार दिसतच नाही. हे पहिलं महत्वाचं. भीती घालवायचं आहे ना, सातत्यानं ती गोष्ट करा. जी गोष्ट तुम्ही सतत करता सोपी होते, जी गोष्ट कधीच करत नाही ती तुमच्यासाठी अवघड बनते. त्यामुळे भीती घालवायची आहे, ती कृती वारंवार करा. काय अवघड वाटतंय? गणित सारखा घेऊन बस, भीती आपोआप जाते. सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे आमच्या मुलांना ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्राचा सातत्यानं सराव ही त्याच्या यशाची सगळ्यात मोठी पायरी आहे. क्षमता त्याच्यात आहेतच, अजिबात अडचण नाही. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? आणि मग हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं काय झालंय ते. मग मी त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? म्हणला करतो प्रयत्न. आता मी काय तुला 5 किलोमीटर पळायला सांगितलंय का? 100 मीटर. पण तरी पण मी त्याला विचारलंच, तू काय खेळ खेळतोस का नाही? म्हणला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग अंतर दाखवून सांगितलं. बरं मला सांग, हे तू अंतर 100 मीटर किती वेळात पळशील? तो हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. म्हणजे तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला सांगितलं ना 5 मिनिटं. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, पळ कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागलं होतं. म्हणजे तुमच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत?
चांगली आहे. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्यास तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. या जगामध्ये संघर्षाशिवाय कुणीही मोठा झालेला नाही. ही गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे. संघर्ष हाच तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. नाहीतर बघा ना,